साध्यासुध्या सहज मिळणाऱ्या पण खूप पौष्टिक आणि उपयोगी असणाऱ्या भाजीत शेवग्याचा नंबर टॉपला आहे। शेवगा हे सुपरफूड आहे। शेवग्याची पानं आणि शेंगा दोन्ही उपयोगी आहेत। शेंगांची भाजी आपण नेहमी करतोच, पण आज आपण शेवग्याच्या शेंगांचं टेस्टी आणि पौष्टिक सूप कसं करायचं ते बघूया। नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। हे असं अगदी साधंसुद्धा साहित्य वापरून आपण आजचं सूप करणार आहोत। सूपसाठी कोथिंबीर, मिरच्या आणि कोथिंबीरीच्या काड्या चिरून लंगडीमध्ये म्हणजे कुकरच्या भांड्यात घालू। शेवग्याच्या शेंगांचं सूप मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करते। त्यातली एक पद्धत म्हणजे मी लिंबाच्या सालीचा असा छोटासा तुकडा शिजताना घालते। या 3-4 कोवळ्या शेंगांचे तुकडे, एक छोटा टोमॅटो, एक छोटा कांदा, पाव टीस्पून जिरं, 3-4 मिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा घालू। हे शिजतानाच यात मीठ घालू। कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात भाज्यांचं भांडं ठेवू। त्यावर झाकणही ठेवून कुकर बंद करू। एक शिट्टी होईपर्यंत मोठा गॅस आणि नंतर बारीक गॅसवर 2-3 शिट्ट्या होऊ देऊया। कुकरच्या शिट्ट्या होऊन आता वाफही दबली आहे। आपण कुकर उघडू। भाज्या थोड्या थंड होऊ देऊया। अर्धा पाऊण तास झालाय। थंड झालेल्या भाज्या मिक्सरमध्ये काढू। लिंबाची जी छोटीशी साल आपण यात घातली होती ती यावेळी काढून टाकू शकता। ती जर वापरली तर सूपला कडवटपणा येतो। मला त्याचा ॲरोमा खूप आवडतो, त्यामुळे मी साल यात घालतीये। पण त्याचा कडवटपणा चालत असेल तरच तुम्ही साल यात वापरा। हे अगदी नक्की लक्षात ठेवा बरं का, नाहीतर सूप कडवट होईल। तयार पल्प एका वाडग्यावर ठेवलेल्या मोठ्या गाळणीवर ओतून गाळून घेऊ। लागेल तसं याच्यात तुम्ही पाणी घालू शकता। मी कधी या सूपमध्ये अशा भाज्या घालते, कधी डाळी, तर कधी मोड आलेली कडधान्य घालते, तर कधी ड्रायफ्रूट्सही घालते। पालकसारखी पालेभाजी घालूनही शेवग्याच्या शेंगांचं सूप खूप छान लागतं। आठवड्यातून 1-2दा असं वेगवेगळ्या पद्धतीने सूप नक्की करा। हे पहा, हा असा घट्टसर पल्प पॅनमध्ये ओतून पॅन मध्यम गॅसवर ठेवू। 2 वाट्या गरम पाणी घालू आणि थोडं ढवळत राहू। आपण यात मीठ तर आधीच घातलंय, आता थोडी साखर घालू। यात जर एखादं अंजीर किंवा काळ्या मनुका घातल्या तर साखर घालण्याची गरज पडत नाही। शेवग्याच्या शेंगांची उग्र चव साखरेमुळे बॅलन्स होते। आता सूपला चांगली उकळी आली आहे। आपलं चविष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार आहे। वरून लिंबू रस आणि तूप किंवा बटर घालून प्यायला छान लागतं। याप्रमाणे नक्की करून बघा। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग।